नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज इलेक्शनचा पहिला दौर संपला 19 तारखेला आणि लगेच आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया अलायन्सला बहुमत असल्याचं सर्वच मीडियाने जाहीर केलेलं आहे किंवा त्यांचं हे आहे, स्पेक्युलेशन आहे आणि त्या स्पेक्युलेशनच्या आधारावरती त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे मोदी अत्यंत घाबरलेल्या स्थितीमध्ये दिसत आहेत. ज्या पद्धतीचे वक्तव्य काँग्रेसवरती ते सातत्यानं हल्लाबोल करत आहेत, त्याच्यामुळे यांची परिस्थिती अत्यंत खराब झाल्याचं संकेत दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छोटीशी बातमी आली होती. त्याच्यात किती सत्यता आहे त्या सांगता येणार नाही, परंतु त्या बातमीत एवढं मात्र लिहिलं होतं की मायक्रोसॉफ्ट जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करते, ही त्यांची एक मोठी भूमिका राहण्याची शक्यता आहे. जर ती भूमिका राहिली तर मोदी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. कारण यापूर्वी तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आयडिया फोनमध्ये जे कुठेतरी व्हायरसेस टाकले होते आणि ज्या पद्धतीने स्पाई होत होते फोन, तर ते त्यांनी सर्वच्या सर्व ॲपल फोननी सर्वांना नोटिसेस दिल्या होत्या की तुमच्या फोनमधून हॅकिंग होते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे आणि किती त्याची मजबूत यंत्रणा आहे हे तुम्हाला त्याच्यावरती लक्षात येईल. आणि ज्या लोकांना हे वाटत होतं की EVMमध्ये त्याच्या चिप्स आहेत आणि चिप्स जर आहेत तर ते निश्चितच त्याला इंटरनेटच्या थ्रू हे करता येईल, हॅक करता येईल, अल्टर करता येईल, बदलवता येईल आणि त्याच्यावरती जर नियंत्रण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असेल तर ते निश्चितच फार गंभीर बाब, म्हणजे महत्त्वाची बाब आहे या देशाला लोकशाहीला मजबूत करण्याची. कारण ज्या काही चोऱ्या असतील त्या आता स्पेसमधल्या चोऱ्या आहेत, तुम्हाला अदृश्य आहे, तुम्हाला दिसत नाही, अशा पद्धतीच्या ते घटना आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे झारखंड जिल्ह्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आता जेलमध्ये असल्याचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. मोदी सरकारने त्यांना कुठल्या तरी याच्या खाली त्याला टाकलं आहे. आता खरं किती आहे, खोटं किती आहे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु ती संपूर्ण धुरा आज त्यांच्या मिसेसनी सांभाळलेली आहे. एक मोठी यात्रा झाली तिथे, एक मोठी एक सभा झाली ज्यात सर्व इंडियाच्या गटचे सर्वच लोक तिथे हजर होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने तिथल्या लोकांचा उत्साह पाहून आणि हेमंत सोरेनचं जे त्यांनी जेलमधून लिहिलेलं पत्र हे अत्यंत मार्मिक होतं आणि त्याच्यामुळे या दिवसामध्ये काय होईल आणि इंडिया गठबंधन यांना किती यश येईल आणि BJPला किती यश येईल हे सांगण्यात अवघड आहे. परंतु हा छोटीशी क्लिप ही मात्र तुम्हा सर्व लोकांना आज महत्त्वाची ठरेल, म्हणून आज आम्ही ती क्लिप बघूया हे DBच्या माध्यमातून. जोहार जोहार सभी को जोहार है. अपनी बातें रखने से पहले आज मैं हेमंत सोरेन जी का पत्र लेकर के आई हूं जो उन्होंने जेल से भेजा है. सबसे पहले मैं आपसे दरख्वास्त करना चाहूंगी कि उन्होंने जो भी लिखा है आज मैं आपके सामने पढ़ने वाली हूं, क्योंकि ये सारा संदेश आप सभी के लिए, झारखंड वासियों के लिए, पूरे देशवासियों के लिए है. तो कृपया करके इसको जरूर ध्यान से सुनिएगा. उलगुलान की धरती झारखंड में आयोजित उलगुलान न्याय महारैली में पूरे झारखंड के विभिन्न गांव, पंचायत, टोले से आए हुए
बड़े बुजुर्ग, माताएं, बच्चे, बहनें और मेरे साथियों, साथ ही मेरे पूरे देश से आए हुए इंडिया महागठबंधन के नेतागणों को धरती आबा बिरसा मुंडा, सिद्धू कानू सहित अमीर शहीदों की इस पावन धरती पर मैं बिरसा कारा से ही आप सभी को हार्दिक अभिनंदन और जोहार करता हूँ। आज इस महारैली में मौजूद राज निर्माता विश्व गुरु शिबू सोरेन जी को चरण स्पर्श करता हूँ। साथियों, आज झारखंड उलगुलान रैली में आपके साथ नहीं हूँ। आपको मालूम है कि विगत 4 सालों से विपक्ष मेरे विरुद्ध षड्यंत्र रच कर आखिरकार एक बेबुनियाद आरोप के में मुझे कई 2.5 महीनों से बिरसा जेल में बंद करके रखा है। और इसी प्रकार हमारे महागठबंधन दल के आम आदमी पार्टी के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी को भी उनके सहयोगियों के साथ दिल्ली के तिहाड़ जेल में डाल रखा है। साथियों, ये आज़ादी के बाद पहली बार है जब किसी पार्टी के शीर्ष नेता एवं मुख्यमंत्रियों को और मंत्रियों को चुनाव के ठीक पहले सुनियोजित तरीके से बेबुनियाद आरोपों पर जेलों में डाला जा रहा है। खैर, कोई बात नहीं, मुझे आज जेल में रहते हुए भी खुशी हो रही है कि जिस लोकतंत्र की रक्षा और हक अधिकार की लड़ाई को हम लड़ रहे हैं, उसे हम ही नहीं बल्कि देश के और विभिन्न राज्यों के दल और क्रांतिकारी नेतागण वही लड़ाई लड़ रहे हैं। आज उलगुलान महारैली में आए क्रांतिकारी नेताओं की मौजूदगी इसका गवाह है कि आज इस उलगुलान महारैली के मंच पर आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे जी, जो अभी नहीं हैं, राहुल गांधी जी, अखिलेश यादव जी, फारूक अब्दुल्ला जी, चंपई सोरेन जी, भगवत मान जी, तेजस्वी यादव जी, श्रीमती सुनीता केजरीवाल जी, दीपांकर भट्टाचार्य जी, संजय सिंह जी, श्रीमती प्रियंका चतुर्वेदी जी और विवेक गुप्ता जी का मैं पुनः अभिवादन करता हूँ। साथियों, आज का ये झारखंड उलगुलान महारैली से झारखंडी भाइयों के नाम ने से कई बातों का पता चल रहा होगा। जी हाँ साथियों, उलगुलान का मतलब ही है अब और नहीं चलेगी ठगों की सरकार, लोकतंत्र लूटने नहीं देंगे, संविधान खत्म नहीं होने देंगे, देश टूटने नहीं देंगे। मेरे साथ आप लोग जोर से बोलिए, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। साथियों, 2024 का लोकसभा चुनाव चल रहा है। एक तरफ हम सब इंडिया महागठबंधन के लोग हैं और दूसरी तरफ पूंजीपतियों की जमात और षड्यंत्रकारी केंद्र सरकार एनडीए के लोग। साथियों, आज देश एक विषम परिस्थिति से गुजर रहा है। विगत 2014 से केंद्र में भाजपा एनडीए की सरकार चल रही है और दो बार देश की जनता ने एनडीए को सरकार बनने का मौका भी दिया। देश की सरकार का जनाधार को देश के लोगों ने दे दिया, पर पूरे देश की राज्यों की सरकार का जनाधार एनडीए को नहीं दिया। परंतु 2014 में एनडीए सरकार बनते ही पूरे देश के राज्यों में अपना कब्जा चाहते हैं। आपने सुना ही होगा विभिन्न सूचना तंत्र के माध्यम से कि गैर भाजपा सरकार राज्यों को किस तरीके से परेशान और उनके साथ सौतेला व्यवहार किया जा रहा है। कहीं सरकार गिराई जा रही है तो कहीं एमपी एमएलए खरीद फरोख्त की जा रही है। जो गैर भाजपा सरकार उनके साथ नहीं आते हैं तो इसका उदाहरण है कि आज हम जेलों से आप तक बंदी पत्रों के माध्यम से संदेश भेजना पड़ रहा है। साथियों, यह देश हमें भीख में नहीं मिली है। इस देश को पाने के लिए अनगिनत शहादत हुई है। कई इतिहास की किताब हमारे स्वतंत्रता सेनानियों के नाम से पटे पड़े हैं। साथियों, विगत कई साल के षड्यंत्र का फल एनडीए को 2014 में पूर्ण बहुमत से सरकार बनाने को मिली। देश के लोगों को बड़ी चतुराई से सपने दिखाए, आंखों में धूल झोंका गया।
हर जाति धर्म के लोग को मूर्ख बनाया गया। बड़ी चतुराई से 2014 से आज तक देश के युवा, महिला, बुजुर्ग, किसान, आदिवासी, दलितों को ठगा गया। ऐसे जैसे एक स्टेज में दिखाने वाला जादूगर किस तरह पूरे देश को अलग अलग माध्यम से, अलग अलग सूचना तंत्रों के माध्यम से देशवासियों को निरंतर ठगने का प्रयास चल रहा है। इस चुनाव में बड़े पैमाने पर केंद्र एजेंसियों का दुरुपयोग किया जा रहा है। उनके माध्यम से विपक्ष की आवाज को कुचलने का काम शुरू हो रहा है। आज केंद्र सरकार ऐसे ऐसे कानून का निर्माण कर रही है जिससे देशवासियों को तो नुकसान होना ही है, चाहे वो किसी भी वर्ग, जाति, धर्म का ही क्यों ना हो। साथ ही साथ इस देश के लोकतंत्र को भी खतरा होगा और संविधान को भी खतरा होगा। साथियों, झारखंड देश का सबसे गरीब राज्य है। यहाँ के लोग गरीब हैं, पर झारखंड गरीब नहीं है। हमारे प्राकृतिक संसाधनों से पूरा देश चलता है। इसके बदले में हमें क्या मिलता है? पलायन, विस्थापन, भुखमरी, बीमारी। हम अपना हक मांगते हैं तो हमें जेल में डाल दिया जाता है। साथियों, बहुत सारी बातें हैं कहने को वर्तमान केंद्र सरकार के करतूतों के बारे में। अगर बातें शुरू की जाए तो रात और दिन कम पड़ जाएगा। आज आपके सामने देश के कई अनुभवी नेतागण मौजूद हैं, क्रांतिकारी युवा साथीगण हैं जो आप सभी को कई सारी बातें बताएंगे कि किस तरीके से पूरे देश को केंद्र सरकार ने ठगा है और लूटा है। बुद्धा या सिरियलमधनं आज आम्ही एक छोटासा एक क्लिप दाखवत असतो। तुम्हाला माहिती आहे की आम्ही कमिटमेंट आहोत की बुद्धाचा कुठला ना कुठला एपिसोड, एखादी लहानशी स्टोरी तुम्हाला लोकांना सांगितली पाहिजे। एक दिवस तथागत भगवान बुद्ध आपल्या याच्यावरती भ्रमण करत असतात आणि भ्रमण करत असतात एका विलेजमध्ये, एका गावात पोहोचतात आणि तिथे सर्व गावकरी त्यांना गोळा करून त्यांना सांगतात की आम्हाला उपदेश करा। तथागत तिथे बसून त्यांना उपदेश करतात आणि उपदेश करताना पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचा कसा वापर करावा याच्याबद्दल सांगतात। सम्यक वाचा, सम्यक आचरण, वृद्धाची सेवा हे करा, मदत करा, द्वेषाला नष्ट करा, अशा अनेक बाबी जे सांगतात ते या क्लिपवरती तुम्हाला दिसेल। रोजच्या आयुष्यामधनं आपण जरी या क्लिपचा थोडासा जरी आपण आत्मसात केला तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या सर्व लोकांचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। ही बुद्धाची छोटीशी क्लिप तुम्हाला घेऊन येतो आहोत आम्ही, ही बघा। अरे बुद्ध आ गए। प्रणाम प्रणाम प्रभु जी, प्रणाम। आइए आइए, इस पेड़ के नीचे कुछ पल के लिए विश्राम कीजिए। आइए ना, विश्राम कीजिए, आइए। जी बुद्ध, थोड़ी देर यहाँ विश्राम कीजिए। कृपया आज उपदेश मत दीजिएगा, आप पहले से ही थके हुए हैं। आनंद, परम सत्य का ज्ञान आकाश में नहीं, मनुष्य के हृदय में होता है। क्या आप सभी पंचशील का पालन करते हैं? हाँ। तो आज हम सब मिलकर एक प्रण लेते हैं कि अपनों से छोटों से हम निर्मलता का व्यवहार रखेंगे। अपनों से जो वृद्ध हैं उनसे दया का भाव रखेंगे। जो प्रयत्नशील हैं उनसे सहानुभूति का भाव रखेंगे। और जो निर्बल है, चाहे वो बुरा ही क्यों ना हो, उससे उदारता का भाव रखेंगे। ध्यान रहे, हमारे जीवन में कभी ना कभी ये सभी दशाएं आती हैं। प्रभु, कभी कभी हम ना चाहते हुए भी नीच व्यवहार और प्रवृत्ति में वापस गिर जाते हैं। यदि ये भाव आपके अंतर में आया और फिर भी आप नीच प्रवृत्तियों में गिरे तो स्वयं ही संभल जाएंगे। जो हम हैं वो केवल विचारों के कारण ही हैं। यदि हम बुरा सोचेंगे तो हमारे कर्म भी बुरे बनेंगे और दुख हमारे जीवन में छाया की तरह चलेगा। जैसे बैल के पग रखते ही बैलगाड़ी उसी दिशा में घसीटती जाती है।
और यदि हम अच्छी सोच रखेंगे तो हमारे कर्म भी अच्छे होंगे और सुख सदैव हमारे जीवन में छाया की तरह चलेगा। यदि जीवन का निचोड़ कुछ और हो तो क्या होगा महात्मा? अंत में 3 बातें ही महत्वपूर्ण हैं। पहली, क्या हम सहृदय से प्रेम कर सकते हैं? दूसरी, क्या हम पूर्णतः जी सकते हैं? और तीसरी, क्या हम गहराई में जाकर सब कुछ छोड़ सकते हैं? बुध, नाला गांव से समीर चंद गुरुदेव शरीपुत्र का समाचार लेकर आए हैं। हम सभी के जीवन का लक्ष्य है जीवन के लक्ष्य को ढूंढना, और वो मार्ग मिलते ही उसके लिए पूर्ण हृदय और आत्मा से स्वयं को समर्पित कर देना। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभच्या वर्तमानपत्राचा आम्ही आढावा घेणार। आज सोमवार 22 रोजी एप्रिल 22 रोजी आज आमच्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या आम्ही घेतलेल्या आहेत। ते म्हणजे जय भवानी हा शब्द त्यांनी याच्यावरती निवडणूक आयोगाने ऑब्जेक्शन घेतलं आहे। उद्धव ठाकरेच्या याच्यात त्यांच्या निवडणूक चिन्हामध्ये ते दोन्ही शब्द आलेले आहेत, हिंदू आणि जय भवानी। त्यांनी सांगितलं की ते दोन्ही शब्द तुम्ही काढा। त्याच्यात त्यांनी उद्धव ठाकरे फार भडकले। ते म्हणाले काही जरी झालं तरी आम्ही ते काढणार नाही, कारण हा शब्द जो आहे हा गीतेमधील शब्द आहे आणि गीतेतला हा शब्द असल्यामुळे आम्हा लोकांना काढण्याची गरज नाही। त्यावेळेसही जय भवानीचा शब्द लावत होता आणि त्याच्यामधनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली खडाजंगी झालेली आहे। एक हिंदू ध्रुवीकरणाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये निश्चितच उद्धव ठाकरेंच्या बाजूला राहील, कारण आणि BJPच्या विरोधामध्ये ते निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या शेजारची आज आम्ही बातमी घेतलेली आहे। मोदी शहांना वेगळे नियम आहेत का, उद्धव ठाकरे ते म्हणतात। याच्या धर्तीवरती ते म्हणतात की बजरंगबली आणि कर्नाटकामध्ये त्यांचे जे स्लोगन होते आणि त्या ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये देवाच्या नावावरती राजकारण आणि होट देण्यासाठी मागणी केलेली होती, त्याला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणतात की त्या तुमच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का BJPसाठी, अशी ती बातमी हेडलाईनमध्ये आम्ही लावलेली आहे। बाजूला एक्सपायरी डेट नंतरचे चॉकलेट खाल्ल्याने 1.5 वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या, एक जालंधरची बातमी आहे। किती खरं आहे माहिती नाही, परंतु अशा पद्धतीच्या घटना होत नाही, कारण चॉकलेटला कधी एक्सपायरी वगैरे राहत नाही आणि एखाद्या चॉकलेटने जरी खाल्ली तरी रक्ताच्या उलट्या काहीतरी इश्यू वेगळा असेल किंवा मग त्यांनी काय झालं ते आता ते खरं ते पोस्टमार्टम आणि उलट्याच झाल्या, बाकी त्याच्यामुळे काही सांगणं अवघड आहे। रायगड मुंबई पुणे एक्सप्रेसवर खाजगी बसला भीषण आग। मुंबई पुणे एक्सप्रेस वेअरवर खाजगी बसला भीषण आग लागलेली आहे। त्याची ती बातमी रायगडची। महानिर्मितीकडे 15 दिवस पुरेल एवढाच कोळसा, नागपूरची बातमी आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्याकडे वीज निर्मितीसाठी थर्मल पॉवर असल्यामुळे कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि सडनली ते म्हणतात की आता तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये की फक्त 15 दिवसाचाच कोळसा आहे। याच्यावरनं काय समजायचं ते माहिती नाही। अशा पद्धतीच्या याच्यापूर्वीसुद्धा न्यूज आल्या आणि मग सडनली तो कोळसा परत येतो किंवा कोणीतरी त्याच्यामधनं कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगून किंवा अजून जास्त भावाने ते कोळसा विकत घेण्याचे अनेक प्रकारे आधी झालेले। लोगोचा रंग बदलल्यावरून माजी CEOला हल्लाबोल। DD तुम्हाला माहिती आहे की दूरदर्शन केंद्राचं सर्वात जुनं आपलं TV होतं, TV चॅनल होतं आणि त्याचा एक वेगळा रंग होता आणि ब्ल्यू कलरचा रंग होता आणि एक उत्कृष्ट त्याचा लूक होता, परंतु तो सडनली बदलवण्यात आला, त्याला भगवीकरण करण्यात आलं। त्याच्यामुळे एक CEO जे होते ते अत्यंत चिडले। त्यांनी सांगितलं की आता हा एक बदलता लोगो आहे तो प्रचार माध्यम झालेला आता, म्हणजे जे दूरदर्शन जे होतं प्रसार माध्यमात ते प्रचार झालं, प्रसारच्या ठिकाणी प्रचार झाल्याची ते बोलले आणि
त्याच्यानंतरच आज आहे गर्भश्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती नेमकी किती याच्यावरती एक आर्टिकल आहे. आणि आज सध्या त्यांच्याकडे असणारं टोटल सोनं 11,329 किलो त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. आणि यावर्षीचं त्यांचं उत्पन्न 1,161 कोटी दर वर्षाला एवढं उत्पन्न होत असते. आणि हे एकमेव हिंदू मंदिर त्याचं उत्पन्न एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. वाचले तर पुन्हा भेटू. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या NDAवरती फार मोठ्या भडकलेल्या आहेत आणि त्यांनी ही भाषा वापरलेली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना 25 एप्रिलला हजर राहण्याचे निर्देश. आता पुन्हा तिची मागची जुनी फाईल ओपन झालेली आहे. जोपर्यंत ती लोकसभेत होती तोपर्यंत तो इश्यू नव्हता, परंतु आता पुन्हा न्यायाधीश AK लाहोटी यांच्यासमोर ते पुन्हा प्रकरण आलं. 21 तारखेला त्याच्यावरती सुनावणी होती, परंतु त्यांच्या प्रज्ञा ठाकूरच्या वकिलांनी त्यांना प्रकृती खराब असल्याचं सांगून त्यांनी थोडा वेळ मागितला. त्यांनी सांगितलं की नथिंग डूइंग, 25 तारखेला त्यांना हजर करा, अशा पद्धतीची ती बातमी आहे. त्याच्या शेजारी चिल्ड्रन पॅराडाईजची प्रीस्कूल ही आमची शाळा, याची एक ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे. हे बघूया आता 5/4वरती 90व्या गटार नाटकाच्या प्रयोगाला यवतमाळला प्रचंड प्रतिसाद. तुम्हाला लोकांना माहिती आहे की वीरेंद्र गणवीर लिखित आणि दिग्दर्शित एक सुप्रसिद्ध नाटक गटारमध्ये आहे. त्याच्यामध्ये सामाजिक भेदभाव आणि गटरमधल्या लोकांना जे कामं करतात त्यांचे किती हे हाल असतात आणि किती ठिकाणी त्यांना जीवनासोबत खेळावं लागते, याच्यावरती एक सुंदरसं नाटक यवतमाळला झालेलं आहे. त्याच्यात प्रचंड लोकांनी उत्साह दाखवलेला आहे. भदंत सुभद्र बोधी महाथेरो यांना अभिवादन. नागपूरतर्फे दैनिक बहुजन सौरभतर्फेसुद्धा आम्ही त्यांना अभिवादन करतो. धम्मसंस्कारसाठी शिबिर भदंत नाग दीपनकर आमच्या बहुजन सौरभचे हे आहेत, डायरेक्टर आहेत. आणि सातत्यानं ते आपल्याला जे काही त्यांना दान पूजेच्या मार्फत मिळत असते ते सर्व कुठल्या ना कुठल्या संस्थेला ते देत असतात. बहुजन सौरभला सातत्यानं त्याची मदत होत असते. आणि त्यांनी एक शिबिर आयोजन केलेलं आहे, संस्कार शिबिर. मोठ्या प्रमाणात त्यांना उत्साहाने लोकांनी भाग घेतला. आज त्याच्याच खाली मेडिकल महाविद्यालय व हॉस्पिटल नागपूर येथे महापुरुषांची संयुक्त जयंती. याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये एक संविधान जागरणचा एक मोठा गट आमच्या बहुजन सौरभसोबत जुळलेला आहे. जांभुळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 100च्या वर त्यांचे पूर्ण प्रयोग झालेले आहेत. आणि दर ठिकाणी ते मोठमोठ्या ठिकाणी जाऊन नाट्यरूपात ते सांगत असतात की याचे म्हणजे संविधानावरती कोणते आर्टिकल्स आणि कशासाठी असतात ते सर्वच्या सर्व ते त्याच्यात प्रयोग आहेत. आणि तो नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी तो प्रयोग सादर केला. त्याच्या शेजारी NMMC परीक्षेत डॉक्टर BR आंबेडकर विद्यालयाचे सुयश, नागपूरची अनुष्का राजू ढोबळे प्रथम व मुकेश विजय मोडघरे द्वितीय. त्यांना अभिनंदन. बहुजन सौरभकडनं भारतभरात शैक्षणिक हब्स प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन अंकित गुप्ता यांनी एक मानस केलेला आहे की भारतभरात शैक्षणिक आम्ही हब तयार करणार आणि अनेक लोकांना भारतात एक त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मदत करू. त्याच्यामध्ये पोलीस कमिशनर हे स्वतः तिथे उपस्थित होते. त्याच्या शेजारी अनुसूचित जातीच्या 60 उमेदवारांना कौशल्य विकास उपक्रमांतर्गत मिळाले ट्रेनिंग. पुण्याची बातमी बार्टीची. तिथे बार्टी ही सातत्याने असे काही प्रयत्न करत असते की जे कोणी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कौशल्य प्रशिक्षण द्यावं, जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि त्यांना बँकेकडनं कर्ज वगैरे मिळू शकेल अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून देत असतात. खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध संस्था संघटनाकडून अभिवादन. नेहमीप्रमाणे 14 एप्रिलच्या नंतर अनेक ठिकाणी अजून कार्यक्रम सुरूच आहेत. सुदत्त बुद्धविहार, जागृत नगर, त्रिशरण बुद्धविहार, आशीर्वाद नगर, गौतमी महिला मंडळ, सद्भावना नगर अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज आम्ही पान 1वरती बघूया. आज आमचा अग्रलेख आमचा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यात आम्ही ज्यांच्या हातात निवडणुकाचे सूत्र त्यांच्याच हातात सत्तेची सुतळी
अशा पद्धतीची ती बातमी आहे. कारण ज्या पद्धतीने चीफ इलेक्शन कमिशन जे वागते आहे आणि ज्या ज्या पद्धतीने त्याचा भेदभाव सुरू आहे, एकीकडे सर्व पक्षांचे त्यांनी बँक अकाउंट सीज करायचे आणि BJPला मात्र वाटेल त्या पद्धतीने मदत करायची आणि सर्व त्यांचा जिकडे तिकडे बातम्यापासून ॲडव्हर्टाइजमेंट फक्त त्यांच्या चालवायच्या, अशा पद्धतीची जर हे होत असेल तर त्याच्यामध्ये टोटली डिस्क्रिमिनेशन आहे आणि त्याच्यामुळे या लोकशाहीला मोठा धोका निर्माण होण्यासारखी बाब आहे. नास्तिक होणे सहज शक्य नाही. मनोहर कापसे यांचा सुंदरसा लेख. आस्तिक आणि नास्तिक याच्यामधला त्यांनी भेद सांगितलेला आहे. नास्तिक होणं म्हणजे खरोखर लहानपणापासून जे प्रशिक्षण आपण देतात देवाधर्माचं लहानपणापासून आणि त्याची जी भीती असते त्याला सर्व सोडून जेव्हा माणूस सर्व त्याला नाकारतो तो म्हणजे आस्तिक होतो आणि अशा ठिकाणी ते होणं किती अवघड आहे. आजही अनेक लोक छोटीशी मांजर काय गेली काय ना अशुभ झाल्याच्या याच्यात लोक वावरतात, जगतात. अजूनही आजही लग्नासाठी मुहूर्त आणि वाटेल ते हे करत असतात. याच्यातून तुमची मुक्ती होण्यासाठी हा फार अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. भारतीय ऐक्याचे व स्वातंत्र्याचे निष्ठावंत पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे काही सांगण्याची गरज नाही आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधानामध्ये प्रत्येक माणसाला जे अधिकार दिलेले आहेत आणि एवढ्या सर्व विपरीत परिस्थितीत तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की बाबासाहेबांना घटना समितीत येऊ न देण्यासाठी काँग्रेसने वाटेल तसे प्रयत्न केले होते आणि त्यांचा मग ते वेस्ट बेंगॉलमधून मंडलच्या मार्फत ते निवडून आले. नंतर तो भाग पुन्हा पाकिस्तानमध्ये टाकला. मग त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिलं त्यांनी कुठलं काम केले असेल तर ब्रिटनचे पंतप्रधान एटली यांना भेटले, विरोधी पक्ष नेत्यांना भेटले आणि नंतरच्या घडामोडी तुम्हाला माहिती आहे की किती दबाव आला की त्यांना मुंबईची ती जागा सोडावी लागली त्यांना दुसऱ्यांना, काँग्रेसला, आणि अपक्ष उमेदवारी त्यांची निवडणूक आली होती. याचाच अर्थ बाबासाहेब हे किती हे होते म्हणजे इन्फ्लुएन्शियल होते. इवन तिथल्या प्राईम मिनिस्टरला भेटून ते सर्व त्यांनी घडवून आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांची महानता सांगणारा हा लेख आहे. हरीश पुंडलिकराव कुडे हा निश्चितच चांगला आहे पण तो वेगळ्या मार्गाने त्यांनी सांगितलेला आहे. राजकीय सत्य व मनुष्य नियंत्रण. आमचे मित्र नागेश चौधरी यांचा हा लेख अत्यंत सातत्याने ते मागच्या 30 वर्षापासून मनुवाद्यावरती हल्ला करत आहेत. OBCमध्ये बाबासाहेबांना आणि बुद्ध आणि फुलेंना ज्या पद्धतीने त्यांनी नेलं ते त्यांचं मोठं काम आहे आणि सातत्यानं मनुवाद्यावरती ते हल्ला करत असतात. हा एक चांगलासा लेख बहुजन सौरभचे नागेश चौधरी यांचा. भारत भाग्य विधाता एक छोटासा संजय काशीनाथ सोनटक्के यांचा एक छोटासा एक आर्टिकल आहे. एक आर्टिकल नाही म्हणता येणार, एक कॉलम आहे. आज बघूया पान 3 वरती गुलाम नाही मालक व्हा. राजू बोरकर यांचा थोडासा प्रो आहे त्यांच्यात वंचित आघाडीच्या बाबतीत. ते म्हणतात की तुम्ही स्वतः कधी होणार, परंतु ठीक आहे स्वतः होण्याला बराच वेळ आहे. आज मला सांगा की काँग्रेसमध्ये त्यांनी सांगायला पाहिजे की आज तिथला अध्यक्ष कोण आहे, बुद्धिस्ट आहे. आज ज्या पद्धतीने ते सर्वच्या सर्व लोक ज्या वळणात चाललेले आहेत तर ते काय ते सर्व बुद्धाचंच अनुकरण करतायत. त्याच्यामुळे ही पण गोष्ट आज लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु त्या उलट मात्र अनेक लोक आंबेडकरी समाजामध्ये बाबासाहेबांचं नाव घेणारे आपापले छोटे छोटे गट करून आणि BJPला कशी मदत होत आहे जेणेकरून काँग्रेसचा थोडासा घट होईल तिकडे पुन्हा BJPला निवडून देतील अशा पद्धतीच्या घटना प्रकाश आंबेडकर अनेक लोक आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही कोणाला ते सांगणार म्हणून आज वंचितच्या जरी फेवरेबल असलं परंतु अनेक लेखांशी आमचा बहुजन सौरभ हे राहीलच काय त्यांच्या एकनिष्ठा आहे काही सांगणं नाही. आम्ही आमचे कॉमेंट्सही करत राहिलं पाहिजे. आज त्याच्याच खाली राजकीय नेत्यांनी आपली मतभेद होऊन अशी वक्तव्य टाळण्याची गरज. इलेक्शन आलं की बरेच गोष्टी उखाळे पाखाळे निघतात आणि निघालेही पाहिजे कारण इलेक्शनच एक अशी वस्तू आहे अशी वेळ असते की त्यावेळेस सर्वांनी केलेल्या ज्या बदमाशा असतात समाजासोबत गद्दारी केलेल्या असतात त्या सर्वच्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे पुढे आल्या पाहिजे. त्यालाच खऱ्या अर्थानं लोकशाही म्हणतात. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नको. ठीक आहे अनपार्लिमेंटरी शब्द नको परंतु ज्या गोष्टी त्यांनी ज्या चुकीच्या केलेल्या आहे त्या निश्चितच इलेक्शनच्या वेळेस ते सर्व आलं पाहिजे. अशा भूमिकेतनं हा लेख एक रतन तायडे यांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणाऱ्यात साम्यता हवी. बाबासाहेबांचे विचार काय असा एका पर्टिक्युलर याच्यात एका पॅरामीटरमध्ये नाही सांगता येणार. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं हे करत असतात परंतु सर्व काही सार आणि बाबासाहेबांनी जे काही केलं ते लिहून ठेवलेलं आहे
असं काही नाही की बाबासाहेबांनी हे बोलले न ते बोलले न ते बोलले. जे काही बोलले ते सर्वच्या सर्व लेखी रूपात आहेत. आज तथागताचा भगवान गौतमाचा जो बुद्धिझम आहे, जो आज तो लिखित रूपात असल्यामुळे जगात त्याला संगीता करून त्याच्यात नेहमी आपल्याला त्याच्यामध्ये जर काही झालेली भेसळ असेल तर त्यांना संगीतीच्या माध्यमातून ते शुद्धीकरण करतात. म्हणजे आज रिटर्न डॉक्युमेंट्स आहेत, बुद्धिझमचा रिटर्न डॉक्युमेंट आहेत. तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट रिटर्न डॉक्युमेंट्समध्ये आहे. तो बुद्ध आणि धम्मा असो की जे काही बाबासाहेबांचे मतं असो का बुद्धिझमवरती असो, शेकडो ग्रंथ जे कोणते असतील तर ते बाबासाहेबांनी लिखित रूपात आहे. त्याच्यामुळे आपापल्या पद्धतीने विश्लेषण करता येईल. परंतु बाबासाहेबांचे विचार काही असं हे नाही आहे की कधी तोंडी बोललेले आणि तुम्ही वाटेल त्या पद्धतीने त्याला इंटरप्रिटेट करता, अशा पद्धतीचं नाही आहे. आज खाली बघूया, एक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, एक प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवी घायवट यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे, चांगला लेख आहे, सर्वांनी वाचावा. आज आमच्या पान 3 वरचं ब्रीदवाक्य आहे, एकदा पडद्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधी यश मिळू शकत नाही. आयुष्यात कधी हार मानायची नसते, सातत्यानं हार सुरूच असते. कुठे ना कुठे छोट्या मोठ्या घटना घडत असतात. काही लोक छोट्याशा इश्यूला फार मनावर लावून घेतात आणि त्याच्यानंतर फार दुःखी होतात आणि तो नाद सोडतात. परंतु अनेक लोक जे चांगले असतात, जरी ते पडले त्याच जोमेने ते उभे होतात, तेवढ्याच शक्तीने पुन्हा चालतात आणि एक दिवस ते यशस्वी होतात. या अर्थानं आजचं स्लोगन बरोबर आहे. आज पान 2 वरचं स्लोगन आमचं आहे, आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य दिसते. सर्वजण, हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे की अनेक लोक करतच नाही. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी ते करत नाही आणि मला जमेल काय, मला जमणार नाही, हे जे आहे त्याच्यावरनं हा लोकांचं आज महत्त्वाचा आज आम्ही संदेश सर्वांना दिलेला आहे. अशा रीतीने बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना बहुजन सौरभ हा आवडत असेल तर निश्चितच त्याला सर्क्युलेट करा, लाईक करा, सबस्क्रायबर व्हा आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्ही आपलेही विचार मांडा, अशी मी तुम्हाला आग्रह करतो आणि थांबतो. उद्या भेटूया 23 तारखेला. तोपर्यंत जय भीम.